तर आज आपल्याला काय शिकायचं आहे, डेकोरेटर. डेकोरेटर काय असतं हे आपल्याला समजायचं. हा असं समजू शकता की तुमचा ॲडव्हान्स पायथॉनचा टॉप पोर्शन आता स्टार्ट झालेला आहे. ॲडव्हान्स पायथॉन याआधी खूप ठिकाणी आपण यूज केलेलं आहे. जसं की तुम्हाला मेथड आणि ॲट्रिब्यूट शिकवतानाच ही गोष्ट मी शिकवली होती. ही काय असा एक सिम्बॉल दिसायचा बघा तुम्हाला, बरोबर आहे. कोणती मेथड बघितली होती आपण सगळ्यात पहिले? क्लास मेथड. क्लास मेथड. अजून त्याच्यानंतर कोणती मेथड बघितली होती आपण? याच्या पुढे असं सिम्बॉल राहायचा, ते मेथडच्या वरती आपण लिहायचं ते क्लास मेथड. नंतर स्टॅटिक मेथड. अजून कोणती मेथडचं बिहेवियर आपल्याला दाखवण्यासाठी अजून आपण बघितलं कोणतं? ॲबस्ट्रॅक्ट मेथड. याच्या आधी आपण खूप वेळा ही गोष्ट यूज करून बसलो, पण ॲक्च्युअलमध्ये याचा मिनिंग काय असतो हे आपल्याला समजतं. तर डेकोरेटर म्हणजे फंक्शनला मॉडिफाय किंवा इन्हान्स करण्यासाठी. जसं की मी नॉर्मल फंक्शनच्या वरती क्लास मेथड जर लिहिलं आणि ती काय होऊन जायची तुमची? क्लास मेथड होऊन जायची. एक नॉर्मल मेथडच्या वरती जर मी स्टॅटिक मेथड लिहिलं तर काय करायचं? स्टॅटिक मेथड म्हणजे त्याचा फंक्शनचं काय करतोय आपण? इन्हान्स करतोय किंवा त्याचं बिहेवियरच चेंज करतो डायरेक्ट. स्टॅटिक मेथड तुमच्या क्लासमधले बाकी मेंबरला ॲक्सेस करू शकतो का? नाही. इवन क्लास मेथड तुमचा काय करू शकतो? तुम्हाला तो क्लासच्या व्हेरिएबलला ॲक्सेस करू शकतो, बरोबर आहे. हे आपण बघितलेलं होतं, ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट मेथड म्हणजे काय? त्या मेथडचं बिहेवियर चेंज करतो, त्याला डायरेक्ट ॲबस्ट्रॅक्ट करून टाकतो, म्हणजे एम्प्टी मेथड ती क्रिएट होते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन हाईड करतो तो, बरोबर आहे. तर ही काय मेथडचं बिहेवियर चेंज करणं, ही सगळं कशावर डिपेंड असतं तुमचं? डेकोरेटर. डेकोरेटर नावातच सगळं काही डेकोरेट करणं. काय करणं? डेकोरेट करणं. फंक्शनला मॉडिफाय किंवा इन्हान्स करण्याचं काम करतो तो. काय करतो? हे जे असतं लिहितो त्यालाच काय म्हणतो आपण? डेकोरेटर. DOCRATOR. डेकोरेटर असं नाव आहे, ठीक आहे. डेकोरेटर म्हणजे काय? फंक्शनला मॉडिफाय करणं. फंक्शन मॉडिफाय नंतर इन्हान्स. फंक्शनला मॉडिफाय किंवा इन्हान्स करण्याचा एक पाथ तुम्ही म्हणू शकता, तो म्हणजे काय? तुमचा डेकोरेटर आहे. ओरिजिनल फंक्शनला चेंज न करता एक्स्ट्रा फंक्शनॅलिटी ॲड करणं. जो तुमचा ओरिजिनल फंक्शन असेल, काय जो तुमचा ओरिजिनल फंक्शन असेल त्याला नाही चेंज करायचं आहे आपल्याला. ओरिजिनल फंक्शनला चेंज नाही करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे? एक्स्ट्रा फंक्शनॅलिटीज त्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला, एक्स्ट्रा फंक्शनॅलिटीज. तर ही कशाद्वारे ॲड करतो आपण? डेकोरेट. डेकोरेट असं ऐकलं असं तुम्ही, गणपतीचं डेकोरेशन सेम तसंच आहे, बाकी काहीच नाही. ही गोष्टी सजवणं, बाकी काहीतरी फंक्शनला मॉडिफाय किंवा इन्हान्स करण्यासाठी जो मार्ग किंवा जो पाथ आपला असतो त्यालाच काय म्हणतो आपण? डेकोरेटर म्हणतो. सिम्पल म्हणजे काय? फंक्शन म्हणू शकता तुम्ही. हा तुमचा नॉर्मल फंक्शन आहे, ठीक आहे. आणि या फंक्शनच्या वरती एक रॅपर बनवणं. रॅपर जसं की तुम्ही एक चॉकलेट आहे, चॉकलेटवर काय करणं? रॅपर असतं. तर चॉकलेट नुसतं ओरिजिनल कशी चांगलं दिसतं का? नाही, पण रॅपर दिल्यामुळे काय म्हणतं? तो थोडासा चांगला किंवा त्याचं बिहेवियर आपण डिफाईन करतो. हे चॉकलेट या कंपनीचं, हे याचं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणं. तेच असतं आपलं डेकोरेटरचं काम. समजलं? ठीक आहे. याचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं त्यावर आपण फोकस करू. याचं बेसिक स्ट्रक्चर तुम्ही बघा. डेफ नंतर तुमचं जे डेकोरेटरचं नाव आहे ते तुम्ही इथं देता, डेकोरेटर. आणि याच्यामध्ये काय करतो की जे आपल्याला फंक्शन पास करायचे ते पास करतो, ठीक आहे. आणि इथे तुम्ही रॅपर डिफाईन करता. डेफ रॅपर, की ते रॅपरबद्दलची इन्फॉर्मेशन कोणत्या कंपनीचं आहे, काय आहे काय नाही, बरोबर. इथं काय डिफाईन करता तुम्ही? एक्स्ट्रा वर्क, की तुम्ही एक्स्ट्रा काय करताय ती गोष्ट डिफाईन करता. मग ॲक्च्युअल हा जो फंक्शन आहे ना, त्या फंक्शनला तुम्ही एक्झिक्यूट करता. मेन काम काय आहे? फंक्शनला कॉल करणं, एक्झिक्यूट करणं. नंतर तुम्ही परत काय करता? अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्याच्यामधून देता. काय करता? एक्स्ट्रा. आणि नंतर ह्या रॅपरला तुम्ही काय करता? रिटर्न करता. झालं हो, रॅपर करून झालं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड करून झाली, तर रॅपर काय होईल तुमचा? रिटर्न होईल. फंक्शन तुमचं काय करेल? रिटर्न करेल. तर अशा प्रकारे तुमचं काय होतं? डेकोरेटर काम करत असतो. समजलं आहे डेकोरेटर काय? आता आपण याला एक्झिक्यूट करून बघू कोडच्या माध्यमातून, ठीक आहे. किधर गया अपना पायथॉन, ठीक आहे. तर याच्यामध्ये मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं. इथं सिम्पल एक फाईल बनवतो मी, ठीक आहे. DEC.py, ठीक आहे. आणि इथं काय बनायचं? आपल्याला एक फंक्शन बनवायचं आहे, DEF माय डेकोरेटर नावाचं.
डेकोरेटर असं नाही हेच नाव दिलं पाहिजे, तुम्ही काही पण देऊ शकता, पण एक सिम्पल माय डेकोरेटर नाव दिलं. याच्यामध्ये काय केलं मी, जे फंक्शन आहे तुमचं इथं मी काय केलं, पास केलं. आणि नंतर मला काय करायचं आहे, एक रॅपर फंक्शन पण बनावं लागतं ना मध्ये. तर इथं काय केलं, डेव काय केलं मी, रॅपर नावाचं एक फंक्शन. असं नाही तुम्ही हेच नाव देऊ शकता, काही पण देऊ शकता, रॅपर PER रॅपर. नंतर काय केलं, कोलन. आणि याच्यामध्ये काय करा मी एक एक्स्ट्रा म्हणजे की बिफोर फंक्शन आणि आफ्टर फंक्शन एक मेसेज देऊन देतो, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय आहे आपली. तर बिफोर इथं एक मेसेज दिला, बिफोर फंक्शन कॉल, बिफोर फंक्शन कॉल. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, त्या फंक्शनला काय केलं, इथं कॉल केलं. सेम मी काय केलं, प्रिंट का लिहितोय मी, सी मध्ये जास्तच अडकून गेलो आहे मी. ठीक आहे, आफ्टर फंक्शन कॉल. ठीक आहे. आणि याच्यातून काय केलं मी, रिटर्न केलं, RETURN रिटर्न. आणि कुठून, रिटर्न रॅपर. ठीक आहे, तिथे रॅपरला काय केलं मी, रिटर्न केलं. तर रिटर्न केलं ना, मग रिटर्न आपण कुठे लिहितो, फंक्शनच्या थोडंसं मध्ये लिहितो, बरोबर आहे. रिटर्न केलं रॅपरला. आता हे काय झालं की आता हा डेकोरेटर कोण आहे, पण हे फंक्शन कुठे आहे, बरोबर आहे. आता हे फंक्शन तुम्ही इथं कॉल करताय, बरोबर. आणि मला हे सांगायचं की माय डेकोरेटरचंच याच्यामध्ये हे फंक्शन यूज होणार आहे, बरोबर. तर सिम्पल काय करेल मी इथं, काय करेल की डेकोरेटरसाठी काय सांगितलं मी, की मला ज्या फंक्शनमध्ये माझा यूज केला जातो किंवा मला रॅप केलं जातं किंवा माझ्याबद्दल अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड केली जाते, तिथं त्याच्यावरती तुम्ही काय करा, माय डेकोरेटर @माय डेकोरेटर असं केलं. आणि याच्यानंतर तुम्ही काय करा, ते ॲक्च्युअल जे फंक्शन आहे जे तुम्ही कॉल करताय, ज्याला रॅप करताय, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन किंवा त्याला इन्हान्स करताय, त्या फंक्शनला तुम्ही इथे डिफाईन करा. डेफ काय नाव आहे आपल्या फंक्शनचं, फन सी किंवा काही पण नाव देऊ, जसं की ग्रीट नाव देऊन दिलं, काही पण नाव देऊ शकता, कारण तुम्ही पॅरामीटरमध्ये काही पण पास करू शकता, बरोबर. तरी ॲटोमॅटिकली काय होईल माहिती का, आपल्याला इथे ना कोणताही कॉल लावायचा ना, कोणाचा कॉल लावा, ग्रीटचाच कॉल लावा, बरोबर आहे. ग्रीटचाच कॉल लावा, वरती FNC वगैरे यांचा कॉल, डेकोरेटरचा कॉल नाही लावा लागत. हे जे कॉल कराल याच्यामध्ये इन्फॉर्मेशन रॅप होऊन तुम्हाला इन्हान्स करून ते फंक्शन मिळेल, फंक्शनला मॉडिफाय करून तुम्हाला मिळेल. जसं काय केलं, ग्रीट मी केलं आणि @माय डेकोरेटर केल्यामुळं काय झालं की त्यांनी काय केलं की तो पार्ट इथं मानवला, बरं, इथं पाठवून दिला तो. ठीक आहे, तर इथं काय करतो मी, इथं सिम्पल मी केलं प्रिंट काय केलं, इथं नाव दिलं मी हॅलो. ठीक आहे. आणि आता काय करतो आहे, हॅलोला मी इथं एक्झिक्यूट करतो आहे ग्रीटला. तर ग्रीटला काय केलं मी, इथं कॉल केलं. जेव्हा मी याला प्रिंट कराल ना, बघा काय भेटेल. बघा मी कुठं पास केलं आहे का फंक्शनमध्ये, काही इथं काय केलं आहे का नाही. याचं वेगवेगळं आहे, याचं काम वेगवेगळं आहे, पण याला डायरेक्ट मी @माय डेकोरेटर केल्यामुळे काय झालं, हा भाग डायरेक्ट त्याला मॉडिफाय केलं आणि ज्याला जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची ते वरचं फंक्शन काम करणार आहे, डेकोरेट करायचं काम वरचं करणार आहे. पण हे का डेकोरेट झालं, कारण तुम्ही वरती इथं डिफाईन केलं आहे, हे डेकोरेटर तुम्ही मेन्शन केलं आहे. आणि जेव्हा मी याला रन करेल, बघा हॅलो, फक्त काय दिसलं तुम्हाला, काय दिसलं, फक्त हॅलो दिसलं. का असं का झालं सांगा, कारण रिटर्न होतं का तुमचं रॅपर, नाही होतं, बरोबर. ह्या रिटर्न करायचं म्हणजे काय करावं लागेल माहिती का, इथं येईल RETURN ना, हा रिटर्न का होत नाही, बहुतेक इकडं हे झालं, तर सेम लाईनमध्ये नव्हता ना. तर रिटर्न रॅपर, आता जेव्हा रिटर्न करेल ना मी, तेव्हा तो हा रिटर्न होईल. कसं रिटर्न होईल, इथं बघा फंक्शन कॉल झालं आणि आता बघा काय आलं, बिफोर फंक्शन कॉल, हॅलो, आफ्टर फंक्शन कॉल, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲड करून दिलं ना. पण मी कॉल कोणाचा लावला आहे, मी फक्त कॉल मी लावला फक्त कोणता, ग्रीटचा. पण ह्या ग्रीटचं काय, जर मी याच्यावरून माय डेकोरेटर उडवलं याच्यावरून, याला रन केलं मी, हॅलो फक्त आलं, आणि मी याच्यावरती डेकोरेटर लावलं, तर काय झालं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तिथे ॲड केली. तर हेच काम असतं तुमचं डेकोरेटरचं.
कळलं. कारण माय डेकोरेटर ॲज काय तुमचा फंक्शनला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून येतो, त्याला इन्हान्स करतो आणि तो रिटर्न करून देतो त्या रॅपरला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं डेकोरेटर काम करतं. खूप जणांना खूप याच्याबद्दल हे असतं की @my डेकोरेटर इंटरनली कसा जातो बघायचं आहे तुम्हाला. इथं बघा मी सांगतो, हे लिहिलं आहे तुम्ही. ठीक आहे. तर इंटरनली तुम्हाला सांगतो मी कसा जातो. ही गोष्ट मी इथंच लिहितो. चला, की तुम्ही जेव्हा ही लाईन अशी लिहिता ना, जेव्हा काय करता @my डेकोरेटर लिहिताना याचा जो मिनिंग आहे, याचं जे काम आहे ते कसं होतं, इथं बघा ग्रीट इज इक्वल टू my अंडरस्कोर डेकोरेटर आणि याच्यामध्ये काय पास होतं माहिती का, तुमचा ग्रीड जो फंक्शन आहे ना तो ॲज अ पास होतो. मग इथून गेला पास झाला, मग या फंक्शनमध्ये आर्ग्युमेंट मला F1C मध्ये तो रिसिव्ह. कोणता? नाही फंक्शन एक व्हॅरिएबलचं नाव आहे, तुम्ही काही पण घेऊ शकता. तो इथं मी कॉल केला आहे फक्त. ठीक आहे. तर इथून पाठवताना काय केलं, ग्रीट नावाचं एक फंक्शन गेलं आहे आणि इथं रिसिव्ह झालं. ते रिसिव्ह झाल्यानंतर तुम्ही काय केलं, याला रॅप केल्यानंतर इथं तो कॉल केलेला आहे. जसं की माय डेकोरेटरमध्ये काय ग्रीट तुमचा कॉल होतो, इथून गेला इथं तुमचा कॉल झाला. ठीक आहे. रॅपर काय करतो मग तुमचं, त्या गोष्टीला रॅप करून, म्हणजे चॉकलेटचं कसं रॅपर राहतं, तर रॅप करून तुम्हाला काय करतो, तो रिटर्न करतो आहे. आणि रिटर्न केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, ही पण इन्फॉर्मेशन मिळते, ही पण मिळते आणि त्यासोबत तुमचा फंक्शन कॉल पण एक्झिक्यूट करून मिळते. समजलं. याच्यामुळं काय झालं हे समजलं का तुम्हाला. ग्रीट माय डेकोरेटरमध्ये तुमचा हा फंक्शन ॲज इथे पास होऊन झाला. समजलं. ठीक आहे. तर हे झालं. तर ग्रीट कॉल केल्यानंतर ॲक्च्युअल रॅपर पण रन होतो. काय होतं, ग्रीट कॉल केलं म्हणजे काय, ॲक्च्युअल रॅपर रन होतो आणि त्या रॅपर काय रिटर्न करते, तुमची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन रिटर्न होते. ठीक आहे. तर आपण अजून एक समजून घेऊ. ठीक आहे. नेम वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे, इथं तुम्ही नेम वगैरे देऊ शकता. ॲक्च्युअल रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. जसं की मी इथं हॅलो केलं आहे. काय केलं आहे, हॅलो केलं आहे. जसं की हॅलो म्हणजे काय की तुम्ही एक फंक्शनमध्ये काय करतं की तुमचं नेम वगैरे ॲज अ पास होतं आहे. एक मी त्या वेळी पण सांगतो, हे लिहिलं आहे तुम्ही. ॲक्च्युअल कसं वर्क करतं आहे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मी आता काय करतो आहे की एक अजून एक डेकोरेटर आहे, त्याच्यात फन मी केलेलं आहे. पण इथं माझं काय होतं की नेम ॲज अ काय होते, नेम ॲज अ काय म्हणू शकतो तुम्ही, पॅरामीटर पास होते. आणि इथं पण काय करतो मी, नेमच पास करतो आहे. आणि याच्यामध्ये काय करतो मी, कॉमा नेमच इथं प्रिंट करतो. तर हे नेम मी इथून पास केलं आहे फंक्शन कॉलिंगच्या वेळेस, जयेश. तर इथं काय मिळेल मला, इथं काय मिळेल, तुमचं नेम इथून रिसीव्ह होईल, जयेश इथून गेलं वरती. आणि नंतर तुमच्या रॅपरमध्ये पण काय करावं लागेल, मग मला नेम मेन्शन करावं लागेल ना, तेव्हाच आपलं ते एरर राहील. मग काय होईल, इथून हॅलो नेम गेला, इथं नेम आला, बरोबर आहे. हे फंक्शन कॉल करताना ॲज अ आर्ग्युमेंट इथं मी पास केलं. इथे याला रन केलं मी. रन केल्यावर बघा काय झालं, बिफोर फंक्शन कॉल हॅलो जयेश, आफ्टर फंक्शन कॉल. समजलं कसं होतं. आपण अजून जसं की याचा यूज कुठं होतं, हा झाला तुमचा आर्ग्युमेंट असलेला डेकोरेटर, बरोबर आहे. याचा यूज कुठं होतं, तर तुम्ही म्हणू शकता की जसं की लॉगिंग करताय तुम्ही, बरोबर. तो लॉगिंग करताय किंवा एखादा टास्क तुम्ही परफॉर्म करताय. लॉगिंगचं पण एक बेस्ट एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये तुमचं लॉगिंग होतं आहे, युजर नेम पासवर्ड चेक करते, म्हणजे तो एक वेगळा टास्क झाला. आणि लॉग इन सक्सेसफुल हा मेसेज दाखवतो, हा एक वेगळा टास्क झाला. तर अशा ठिकाणी तुमचा यूज होईल. किंवा तुम्ही म्हणू शकता काय की मला काय करायचं की लॉगिंग म्हणजे की लॉग मेंटेन करणं, लॉगचं डेकोरेशन करणं. जसं की एखादा टास्क तुम्ही करताय, तुम्हाला डुईंग टास्क काय, तो एक असा मेसेज येईल. त्याच्यावरती काय मेसेज आहे, त्याच्याबद्दल कोणता टास्क करताय, काय करताय, तो एक इन्फॉर्मेशन येईल. तुम्ही एक टास्क करताय, एक काम करता, पण ॲक्च्युअलमध्ये ती काय काम करताय त्याच्याबद्दल पण तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता. जसं की ऑथेंटिकेशन, लॉग इनमध्ये काय करताय तुम्ही की लॉग इन करताय, लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज दिसतो, पण ॲक्च्युअलमध्ये ती लॉग इन कसं होणार आहे, काय होणार आहे, त्या गोष्टी तुम्ही तिथं डिफाईन करू शकता. आणि मग तुमचे पुढच्या गोष्टी, जसं की पासवर्ड बरोबर आहे का, मग हां पासवर्ड सिक्रेट, नंतर तुमचं युजर नेम बरोबर आहे का, हा बरोबर आहे. आणि मग तुम्हाला एक लॉग इन फंक्शन कॉल होईल आणि ते लॉग इन सक्सेसफुल मेसेज देईल. तर समजलं हे काय करायचं, मला समजलं. तर हे काम तुम्ही डेकोरेटरने करू शकता. एखाद्या फंक्शनला तुम्ही डायरेक्ट त्याचं बिहेवियर तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, समजलं आहे तुम्हाला. ठीक आहे, हे डेकोरेटरचं काम झालं. कोणत्याही फंक्शन रन होण्याआधी नंतर लॉग प्रिंट होतो. आपल्याला अजून आर्ग्युमेंटद्वारे पण घेऊ शकतो तुम्ही, की मल्टिपल गोष्टी घेऊन पण करू शकतो. पण आत्तापर्यंत डेकोरेटरची एवढी कन्सेप्ट तुम्हाला
समजण्यासाठी बेस्ट. समजलं आहे काय? तर हे युनिव्हर्सल डेकोरेटर आहे. कोणत्याही फंक्शनसोबत तुम्ही काम करू शकता. जसं की डेकोरेटर आहे, तुमचे मल्टिपल आर्ग्युमेंट्स येत आहे, कीवर्ड आर्ग्युमेंट्स पण येत आहे, तुम्ही त्याच्यासोबत पण खूप साऱ्या गोष्टी करू शकता. जसं की रिअल लाईफमध्ये तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता. लॉग इन चेक करतो आहे, युजर लॉग इन आहे का नाही. नंतर तुम्ही बघू शकता की टायमिंग किती वेळ मेजर करतो आहे, ते टायमिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. किंवा फंक्शन कॉल हिस्ट्री तुम्हाला लॉग मेंटेन करायचं तर अशा ठिकाणी पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर डेकोरेटरबद्दल एवढंच आहे की फंक्शन रॅपर आहे. डेकोरेटर काय करतो तुमचा की एक नेम म्हणून वापरतो आपण, जो तुमच्या फंक्शनचा बिहेवियर चेंज करण्यासाठी वापरला जातो. आणि एक तुमचा रॅपर आहे जो फंक्शनमध्ये एक्स्ट्रा लॉजिक ॲड करण्यासाठी यूज केला जातो. आणि अजून लास्टला तुम्ही काय म्हणू शकता की ओरिजिनल फंक्शन तुमचं अनटचेड राहतं. हे अनटचेड आहे ना, याला काय जे चेंज करायचं ते वरती आपण करतो. हाच डेकोरेटरचा पार्ट आहे, बाकी डेकोरेटरमध्ये दुसरं काही नाही. ठीक आहे. समजलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे डेकोरेटर व्यवस्थित समजून घ्यायचं होतं. ठीक आहे. बाकी डेकोरेटरमध्ये तुम्ही ते कीवर्ड आर्ग्युमेंट्स, व्हॅरिएबल कीवर्ड आर्ग्युमेंट्स या गोष्टी पण यूज करू शकता. ठीक आहे. पण बेसिक तुम्हाला जे लेवल पुरतं गरजेचं आहे की डेकोरेटर म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे काय ते इथपर्यंत सफिशियंट. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल आपण ते कीवर्डवालं पण घेऊन घेऊ. जसं की बेस्ट व्हर्जन त्याला जे म्हटलं जातं, हे लिहिलं आहे तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मी एक सिम्पल कोड करतो. काय झालं, लिहिलं आहे का तुझं बाकी आहे का? इथं बघा आपल्याला काय करायचं आहे की जसं मला आता करायचं आहे सिम्पल कीवर्ड आर्ग्युमेंट्सवालं. आठवतं आहे का व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट, KW आर्ग्युमेंट्स आठवते? व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. जसं की मी काय केलं, याच्यातच चेंजेस करू का मी? ठीक आहे, चला नवीनच टाईप करतो. डेप डेप माय अंडरस्कोर डेकोरेटर. तुम्ही काही पण नाव देऊ शकता. ठीक आहे. डेकोरेटर आणि आपलं हे काय फंक्शन आहे. आणि आता याच्यात काय करायचं आहे आपल्याला की मल्टिपल आर्ग्युमेंट्स घ्यायचे. इथं मी एक फंक्शन पण पास करतो ना, फंक्शन पहिलं आपले फंक्शन. आणि एक आपण काय करतो आहे की डेफ रॅपर. ह्या डेफ रॅपरमधून काय करतो आहे, जो तुमचा रॅपर क्लास असणार आहे, रॅपर फंक्शन असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काय पास करताय. एक म्हणजे की तुम्ही पास करताय एक होतं आपलं आर्ग्युमेंट्स, मल्टिपल आर्ग्युमेंट्स. आणि दुसरं काय होतं तुमचं कीवर्ड आर्ग्युमेंट्स. माहिती आहे, त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅरिएबल की आणि व्हॅल्यू दोन्ही व्हॅरिएबल लेंथमध्ये पास करू शकत होतं. डबल स्टार म्हणजे काय, ॲटोमॅटिकली त्याचं बिहेवियर होऊन जातं. आता याच्यात काय केलं आहे मी, प्रिंट केलं आहे. याच्यात काय करतो मी, प्रिंट करतो. कशाला प्रिंट करतो आहे मी, जसं की एखादा मेसेज प्रिंट केला, जसं की हॅलो नावाचा एक मेसेज प्रिंट केला. ठीक आहे, रॅप करून मला दाखवायचं. आणि नंतर काय करायचं मला, त्या फंक्शनमधून जो पण रिझल्ट येतो आहे आपल्याला, RSULT रिझल्ट इक्वल टू, आता हे रिझल्ट काय आहे आपलं, रिझल्ट मी काय केलं एक व्हॅरिएबल बनवलं आहे. आणि ज्याच्यामध्ये मी काय करतो या फंक्शनला कॉल करतो आहे, कोणत्या फंक्शनला कॉल करतो. ठीक आहे. हे काय होतं असं, त्याने काहीच फरक नाही पडणार. रॅपर आहे, रिझल्ट आहे. आपण चला त्याच्यामध्ये काय करतो, त्या फंक्शनला कॉल केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय पाठवायचं आहे, ARGS कॉमा काय करायचं, कीवर्ड KW अर्ग्स, हे आपण असं पाठवू. ठीक आहे, 2 गोष्टी पाठवल्या. रिझल्ट अजून आपण ते हे नाही केलं आहे ना. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, प्रिंट आफ्टर प्रिंट करायचं आहे. प्रिंट काय करायचं आपल्याला, आफ्टर रिझल्ट. की रिझल्ट काय येतो, अजून आपण ते बनवलेलंच नाही ना फंक्शन रिझल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, नेक्स्ट आपल्याला करायचं रिटर्न करायचं. कशाला रिटर्न करायचं आपल्याला, त्या रिझल्टला रिटर्न करावं लागेल आधी. कशाला, रिझल्टला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय रिटर्न करायचं, 1 मिनटं हे असं काय होतं आहे.
RUSLT रिझल्ट केलं मी. आणि नंतर काय केलं, रॅपर W रिटर्न करा. कशाला, हा इथे येईल मग रिटर्नवाला रॅपर. आणि हा काय तुमचा RESULT रिझल्ट. ठीक आहे. फाईलचं नाव बरोबर आहे ना आपलं. अरे थांबा का, WRAPR दोन्ही सेमच आहे ना. रॅपरचं स्पेलिंग असंच लिहिलं आहे ना आपण. फंक्शन, अरे यार कब बताओगे मुझे, तुम्ही तरी सांगायला पाहिजे होतं ना. फंक्शनला आपण असं थोडी डिक्लेअर करतो. नाही फंक्शन आपण गोलानच देतो ना नॉर्मल इन जनरल. ठीक आहे, समजलं आहे. रिझल्ट आणि रॅटर. आता याला जर मी रन केलं, तर हा काहीच आउटपुट देणार नाही का, कारण आपण याला कोणी फंक्शन कॉल केलं आहे, कोणी डेकोरेटर डिफाईन केलं आहे का नाही. आता मी काय करतो, इथं फंक्शनमध्ये एक फंक्शन बनवतो आहे मी. आणि इथं काय करतो मी, माय डेकोरेटर. आता याच्यामध्ये काय एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, काय एक्झाम्पल घेऊ शकता की एक ॲडिशन ऑफ 2 नंबर, मल्टिपल नंबर तुम्ही करू शकता. आणि दुसरं म्हणजे काय की डिव्हिजन वगैरे करू शकता. आता आपल्याला असं पाहिजे की याच्यामधून आहे ना, मला काय पाहिजे, ॲडिशन पाहिजे. काय पाहिजे, ॲडिशन मला पाहिजे. आणि मी काय करणार माहिती का, मल्टिपल गोष्टी याच्यामध्ये पास करणार. तर मी काय करतो, आधी आपण सिंगलवाला बघू की कसं होतं. सिम्पल तुम्ही बघू शकता की मल्टिपल तुम्ही भले पास केलं आहे, त्या फंक्शनमध्ये तुम्ही रिसीव्ह करताय. मी तर काय करतो, आता डेफ काय नाव देऊ फंक्शनचं, ॲड नावाचं एक फंक्शन बनवलं. आणि इथं मी काय केलं, 2 पॅरामीटर घेतले. ठीक आहे, 2 पॅरामीटर घेतले. आणि इथं मी काय करतो आहे, यांची ॲडिशन रिटर्न करतो आहे. काय करतो, हे फंक्शन काय करणार आहे तुमचं RUTR A + B. आणि जेव्हा मी याला कॉल करतो आहे, काय करतो आहे, कॉल करतो आहे आणि मी रिझल्टमध्येच ती व्हॅल्यू घेतो आहे. RUSLT रिझल्टमध्ये काय घेतो आहे मी, जो तुमचा ॲड नावाचं फंक्शन आहे त्याच्यामध्ये 5 आणि 3 मी इथं करून देतो. ठीक आहे. आणि नंतर मी त्या रिझल्टला काय करतो आहे, प्रिंट करतो आहे. कारण रिटर्न केला आहे ना, तिथून प्रिंट काय करतो, रिझल्ट करतो. हे सिम्पल आहे, हे काय सिम्पल आहे. पण आपल्याला याच्या आधी काय इन्फॉर्मेशन येईल, काय इन्फॉर्मेशन आहे, हॅलो, नंतर आफ्टर रिझल्ट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसते इथं बघा. याला रन केलं मी, हॅलो, आफ्टर रिझल्ट, आणि मग तुमचं काय आलं 8 नंतर कावर आलं. पण रिटर्न आपण रिझल्ट इथे केला आहे ना, आणि नंतर तो रिझल्ट झाल्यानंतर तो इथं येतो आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय, हॅलो नंतर तो काय झाला की त्यांनी आर्ग्युमेंट घेतले आणि आफ्टर रिझल्ट मॅसेज दाखवला, आणि मग नंतर त्याने रिझल्ट रिटर्न केला. ठीक आहे. आणि नंतर रॅपर रिटर्न करतो आहे. मग रॅपर काय समजेल, रिझल्ट याच्यानंतर रिटर्न झाला आहे. ठीक आहे. जर हीच गोष्ट मी इथं लिहिली असती तर काढली मी आणि काय केलं, इथं मी रिटर्न केलं. ठीक आहे. तर रिटर्न केल्यानंतर खालचे दिसणारच नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हा मेसेज इथंच टाकावा लागेल. ठीक आहे. रिटर्न केल्यानंतर काय माहिती ना, हॅलो, नंतर तुमचं काय येईल, आफ्टर रिझल्ट, आणि मग 8 तुमचं येईल. ठीक आहे. ही लिहून घ्या. एक असा वे पण आहे की तुम्ही ज्याच्याद्वारे करू शकता. मग व्हेरिएबल लिंकमध्ये काय होऊन जातं, मल्टिपल गोष्टी तुमच्या येऊन लागतं. आणि याच्यामुळं काय होतं माहिती का, तुम्ही म्हणशाल की हे काय की स्टार आर्क्स आणि हे काय 5 आणि ही 2 गोष्टी काय. तर या 2 गोष्टी एकच आहे की काय करतं, तुमचं मल्टिपल आर्ग्युमेंट रिसीव्ह करते. तर मल्टिपल व्हॅल्यू तुमच्या काय वेगवेगळ्या राहू शकतात. ठीक आहे. मल्टिपल गोष्टी तुमच्या राहू शकतात. तर मल्टिपल गोष्टी असल्यामुळं काय झालं, ॲडिशन तुमची वेगवेगळी येऊ शकते. म्हणजे कोणत्या पण आर्ग्युमेंट, किती पण आर्ग्युमेंट पास केले ना, तरी तुमची ती फंक्शन रॅप करून तुम्हाला एक नवीन रिझल्ट रिटर्न करून दे. ठीक आहे. तर हे युनिव्हर्सल डेकोरेटर तुम्ही म्हणू शकता याला, की कुठं कोणत्याही कंडिशनमध्ये चालू शकतं. तर हे असतं तुमचं डेकोरेटर.